नमस्कार महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुमचं स्वागत करते झी युवाच्या या सुरेल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. सुरेल टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल वाद्यवृंदाचं आणि खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. याने टाळ्या वाजवणं अजिबात थांबू नका. छप्परतोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या विशेष पाहुण्यांचं, अर्थात हिरकणी सिनेमाच्या संपूर्ण टीमचं. तर मंडळी, सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे. रस्ते, मॉल्स, बाजारपेठा सगळं दिवाळीच्या वस्तूंनी आणि साहित्याने फुललंय. आपल्या या मंचावर सुद्धा या ताऱ्यांच्या उपस्थितीने एक वेगळीच चमक आलेली आहे. या चमचमत्या मंचाला सुरांनी उजळवून टाकण्यासाठी सज्ज आहेत आपली ही नवरत्न. तेव्हा ही सुरांची मैफिल त्वरित चालू करूया आणि बोलवूया आपल्या आजच्या पहिल्या स्पर्धकाला. तो इकडे येण्याच्या आधी या मंचावरती दोन अदृश्य दोऱ्या खाली येणार आहेत. सिरियसली, कारण होतं काय की त्या दोऱ्या खाली आल्यानंतर त्याचे खांदे, म्हणजे त्या स्पर्धकाचे खांदे त्या आपोआप वर उचलून घेतात आणि त्याचबरोबर त्याचा परफॉर्मन्स सुद्धा आपोआप वर उचलला जातो. तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा बळखला दुरून, मोतियान द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतियान द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतियान द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. उधा 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 उधा. परीक्षकांनी तर ब्लास्ट दिलेलाच आहे, पण सावनी काय सांगशील? जगदीश, काय गायलास रे. हा तुझी म्हणजे ओव्हरऑल फेशियल लुक सुद्धा इतके पॉझिटिव्ह आहेत आज की काहीतरी चांगलंच ऐकायला मिळणार ही याची खात्री होती. आणि ही पॉझिटिव्हिटी कायम ठेव आयुष्यात. वा, थँक्यू. आज खरं तर माझ्या जीवात जीव आला जगदीश. म्हटलं हा सतत बॉटम 3 मध्ये येतोय, तर म्हटलं आता काय हा उडतोय का काय. पण नाही, आज तू चांगलं गायलास, खरंच चांगलं गायलास. हा खरा ब्लास्ट ओढ लागलीच्या वेळची जी जागा घेतलीस ना वरची, खरं तर तेव्हाच आम्ही असं म्हटलं एकमेकांकडे की अरे आज
ती जागा एकदा परत झाली पाहिजे. ओढलावती अशी जीवाला. वा वा वा. जिओ जिओ मेरे लाल जिओ जिओ. जगदीश, लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना? हो. मला वाटतं तुझ्या एकट्याचीच नाही संतोष, तुमची पण लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. या जरा इकडे या. बायकोची आठवण येते का? हो येते. येते ना? तुला रे नाही? खूप. खूप आठवण येते. मला वाटतं की आम्हाला काही बरं वाटणार नाही जर का दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या बायकोला भेटू शकला नाहीत तर त्यामुळे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बोलवा रे त्यांना इकडे. कसं वाटतंय? फायनली दिवाळीमध्ये नवऱ्याची भेट झालेली आहे. आम्ही अजिबात तुम्हाला वाट पाहायला लावलेली नाहीये. काय सांगशील निशिगंधा? खूप छान वाटतं इथे येऊन आणि इतक्या दिवसानंतर एक हुरहुर लागलेली होती यांना भेटायची. या आज युवा सिंगर 1 नंबरच्या मंचावरती पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ये एकतर ह्यांना हे ऐकून किती गोड वाटतं ना. फार कमी बायका, म्हणजे मी तर स्वप्नीला कधी कधी हुर्र वगैरे असं करूनही बोलवते. स्वप्नाली, तू पण आहो जाऊ करतेस? हो. तू पण हो वाली आहेस? म्हणजे जोडीनी होकार नकार एवढीच उत्तरं मिळणार आहेत. मला वाटलं की मागच्या वेळेला तू आली होतीस तेव्हा थोडी जास्त बोलली होतीस. आज आणि आणखीन एक मला तुला सांगायचं आहे की तुझा पायगुण खूप चांगला आहे. कारण जगदीशचा गेल्या काही आठवड्यांमधला जो परफॉर्मन्स होता तो पूर्णपणे बदललेला आहे. हे जे काही दिसतंय ते त्याला ब्लास्ट मिळालेला आहे त्याच्या परफॉर्मन्सला. तर काय सांगशील? आमची पहिली दिवाळी होती आणि पहिल्या दिवाळीसोबत माझी इच्छा होती की हे माझ्यासोबत असावेत आणि आहेत माझ्यासोबत आणि गोल्डन ब्लास्ट भेटतोय. सो आय एम सो हॅपी. वा वा वा. अरे वा वा वा. आणखीन एक सरप्राईज आहे. सासूरवाडी सुद्धा इकडे आहे. सासरे बुवा आलेले आहेत. आणि तुम्ही बहुतेक दिवाळ सण घेऊन आलात की काय? मग मला असं वाटतं की तुम्ही तो दिवाळ सण त्यांना द्यावात आणि मग तुम्ही यांना ओवाळावत. त्यांच्यासाठी तर आम्ही दिवाळी सण साजरा नक्कीच करणार, पण आम्ही युवा सिंगर 1 नंबरसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नांदेडहून मिठाई घेऊन आलेलो. वा वा वा. सगळ्यांच्या वतीनं मी हा मिठाईचा बॉक्स स्वीकारते आणि माझ्या घरी घेऊन जाते. आमच्याकडनं पण जालन्याची वेगळी मिठाई, नांदेडपेक्षा वेगळी मिठाई असणारी मिठाई आहे. ती पण नांदेड आहे. थँक्यू. आज मला पहिल्यांदा आनंद होतोय की मी या शोची होस्ट आहे. थँक्यू. पण आता मला वाटतं की जावयांचं कौतुक करावं आणि त्यांना दिवाळ सण द्यावा, कारण कौतुकास पात्र असेच हे 2 जण आहेत. लाजतोय. आणि मला वाटतं नाव पण घेतलं पाहिजे ना निशिगंधा? मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती, मूर्तिकाराने घडवली सुंदर मूर्ती, संतोषची पसरू दे सर्वदूर कीर्ती. क्या बात है. आणि स्वप्नाली, परवानगी दिल्यासारखं. म्हणजे जगदीश, हे काय एक्सप्रेशन होतं? ती मला विचारते कुठलं नाव घेऊ. कुठलं ना, कोणाचं नाही ना विचारलं. 2 मिनिटं. कुठलं नाव नाही रे, कुठला उखाणा घेऊ. नाव एकच आहे आता. हांड्यावर हांडा, हांड्यावर कळशी, हांड्यावर हांडा, हांड्यावर कळशी, कळशीवर ठेवली होती परात, जगदीशराव बसलेत दारात, कशी जाऊ मी घरात. मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते तुम्ही इकडे आल्याबद्दल आणि थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. 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 मला तुम्हाला सांगायचं आहे की आता जी पुढची स्पर्धक इकडे येणार आहे ना, तिच्यापासून तुम्ही जरा जपून राहा.
याचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांची करिअर ती एका क्षणात बंद करू शकते. मी सोनाली विशेषतः तुला सांगायचंय मला, कारण ती उत्तम नाचते आणि उत्तम गाते. ऍक्च्युली मी यांना का सांगतेय, मी सुद्धा टेन्शन घेतलं पाहिजे, कारण ती उत्तम अँकरिंग करते आणि उत्तम गाते सुद्धा. आपण या मंचावरती बोलूया आपल्या छोट्या आजीबाईला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येते नाशिकची राधिका पवार. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग राजाच्या रंगमाली. सुन सोन्यायन म्हाला कशाला बडिवार सुन सोन्यायन म्हाला कशाला बडिवार. माईच्या पुतापायी राणी गारडीते माईच्या पुतापायी राणी गारडीते हसवांची गंगा वाहते भिजिला पदोर हसवांची गंगा वाहते भिजिला पदोर. गडनी सजनी गडनी सजनी ग गडनी सजनी गडनी सजनी ग. म्हणजे ना, असं खरं तर नाहीच आहे, नसलंही पाहिजे की कोणीतरी जास्त लाडकं आहे किंवा कोणीतरी आवडतं, पण ही सगळ्यांच्या काळजाचा तुकडा आहे आणि तिला मिळालेला हा पहिला ब्लास्ट आहे. वा, मी फारच तर सुरेख. आनंदातच आहे. ब्लास्ट मिळालाय म्हणजे जवळजवळ मला ब्लास्ट मिळालाय असं मला वाटतंय. सावनी, काय सांगशील? राधिका, खूप खूप अभिनंदन. मी सांगू का, सगळ्याच्या पल्याड घेऊन गेलीस तू आम्हाला. थँक्यू. तुझ्या आवाजात इतका हळवेपणा आहे ना, इतकी मृदू स्वभावाची आहेस तू आणि सच्ची आहेस. तो खरेपणा तुझ्या गाण्यात दिसतो. मला ना असं जिथे निरागसता आहे ना, ते जग खूप आवडतं. करेक्ट. आणि ते तुझ्यात आहे आणि ते मोठी झालीस तरी तो निरागस कप्पा जप. त्याच्यानी सूर तेजाळतात, तेजोमय होतात. वा वा, हां, नक्की. बेस्ट. थँक्यू.
तुझ्या गाण्यामध्ये जो एक ओलावा होता ना यार, त्या सुरांचं भिजले पण होतं, ती गोष्ट इतकी सुंदर सांगितलीस. ॲक्च्युली हे गाणं सुद्धा अंगाईच्या थाटानंच जाणारं आहे आणि त्यातली जी शांतता होती, मी तुम्हाला तेच म्हणतोय, गाणं कठीण होतं का? गाणं साधं सोपं 3-4 सुरांमध्येच खेळणारं गाणं होतं, पण जे सच्चेपणानं जेव्हा येतात ना ते सूर, तेव्हा तिथे काही नसतं. कधीतरी आत डोकवणारं सुद्धा गाणं हवं की हे जिथे किती मन सुंदर आहे शांत गाणं. होतं. संध्याकाळी देवासमोर बसल्यासारखं वाटायला पाहिजे कधीतरी. वा वा वा. म्हणजे दाद देण्यापलीकडे ऐकत राहायचं गाणं, हे असं चालत राहावं आणि आपण त्यात रमून जावं. म्हणजे काळ आपण विसरतो ना काही क्षणांसाठीचा, तो अनुभव आत्ता इथे दिलास तू या क्षणाला आम्हाला. थँक्यू. खरंच तुझं कल्याण हो मुली, थँक्यू सर. खूप मोठी हो. खूप मोठी हो, खूप मोठी. थँक्यू सो मच. परवा माझा एक मित्र मला भेटला, काहीतरी ना असं खूप विचित्र गात होता तो. मी म्हणलं अरे काय करतोयस, म्हणजे असा का गातोयस? तर म्हणाला मी एकटाच जुगलबंदी करतोय. हा, मग मी म्हणाले अरे असं कसं, एकट्याने जुगलबंदी नाही करतायत, जुगलबंदी करण्यासाठी 2 जण लागतात ना, किमान 2 जण लागतात. तर तो मलाच म्हणाला की तुमच्या युवा सिंगरच्या मंचावर नाही का एक जण एकटाच जुगलबंदी करतो. मला पण काहीच कळलं नाही. मी विचार करायला लागल्यानंतर, मग खूप विचार केल्यानंतर मला कळलं की हा ज्या जुगलबंदीविषयी बोलतोय ती एकटा गायक नाही करत, 2 गायकच करतात. पण ते दोघे एकमेकांच्यात इतके समरस होऊन गेलेत की ते दोघे आहेत हेच बऱ्याचदा कळत नाही. तेव्हा एका सुरात गाणाऱ्या 2 गायकांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत पुण्याचे दर्शन आणि दुर्वांकूर. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, ना बाहर बाहर
काय चाललंय काय? हा कितवा आहे आता? 6वा. 6वा. मला तुमच्या दोघांमधली का रे? दुर्वांकूर काय होतंय? मॅम आम्हाला अविनाश सरांनी सांगितलं होतं की माझा आवाज सॉफ्ट आहे आणि याचा शार्प आवाज आहे. मॅम मी इतकी प्रॅक्टिस केली ना खरं आवाज सॉफ्ट काढण्यासाठी. म्हणजे पळते जो शब्द होता ना भाबडे तरी पळते ये होत होता पळते खूप. एवढे रडू एवढे नको. असं नसतं रडायचंय. रडवायचं लोकांना, रडायचं नाही. एवढे ए वेडिया. काय करायचं का यांचं सावनी? किती म्हणजे गातात तर चांगले पण मनाने इतकी साफ माणसं. ते दिसतं गाण्यात अगं. Exactly. ते लपून राहत नाही, गाण्यात दिसतं ते मन. खूप कमाल गायला था तुम्ही. आणि दर्शन तू जी जागा घेतली सगळ्याच जागा तुझ्या छान आल्या. सुरेल आल्या पण ती जी वरची आहे ना दा रा 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 रा. हा जो आहे ना तो इतका गोड लागला तुझा. तो लागला नाही ना तर ती जागेची मजा नाही. तू घे एकदा परत ती जागा. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. क्या बात आहे. खूप आनंद दिलात तुम्ही. माझं फेवरेट गाणं आहे. हा हा. थँक्यू. तुमचं खरंच कौतुक याच्यासाठीच आहे की तुम्ही नेहमी फार अत्यंत प्रामाणिकपणे निरागसपणे त्या गाण्याला शरण जाऊन गाता. आणि तू रडू नकोस मुला, तुझा आवाज शार्प आहे बरोबर आहे, त्याच्यासमोर तो कॉन्ट्रास्ट आहे आणि म्हणून त्याची गोडी पण आहे ना. एखाद्या गाण्यामध्ये एखाद्या गाण्यामध्ये तू जास्त प्रॉमिनंटली छान दिसतोस, तो थोडासा सपोर्टिव्ह असतो तुला. तर हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून गाणं आहे म्हणून तर तुम्ही एवढे ब्लास्ट मिळवले आणि तुमचं गाणं अख्ख्या महाराष्ट्राला आवडतंय. हां, आणि अशीच छान कामगिरी करा. थँक्यू सर. वा. आणि काय दृष्ट काढायला सांगा घरी गेल्यानंतर. असे छान गात राहा. ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या मंचावरती ना एक गुरु शिष्याची जोडी फार धुमाकूळ घालतीये. म्हणजे गुरुवर्य झाळकोबा झांजुर्डेकर आणि एक मिनिट प्लीज तुम्ही कान तुमचे बंद करून घ्या, कारण अत्यंत थुतरट अजिबात नाही. तुम्हाला अशा कळेल. कविता झांजुर्ड्यांच्याही ऐकत असते. त्याला कळत नाही रे. हा प्रसाद त्याला ऐक, त्याची जाण हा नाहीये प्रसाद तू त्याला. ऐक आणि मला सांग. हे बघ. मला ऐकू दे ना, मला ऐकू दे. तर गुरुवर्य झाळकोबा झांजुर्डेकर आणि त्यांचे शिष्य वाळकोबा वांबुर्डेकर आपल्या पुढच्या स्पर्धकाबद्दल म्हणतायत. गाण्यानंतर प्रत्येक जिच्या सगळे दाद देतात वाव. गाण्यानंतर प्रत्येक जिच्या सगळे दाद देतात वाव अशी सुरांना देणारी वाव सुरेल गायिका वैष्णवी भालेराव. वाव, कमाल कमाल. एक वेगळाच दर्जा आहे वैभव. मग वाव सॉरी छान दिसतीयस असं म्हणायचं होतं मला.
वा 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 वैष्णवी आज खरीखुरी ओरिजिनल अप्सरा इकडे बसलेली आहे. सोनाली कसं वाटलं तुझंच गाणं तुला कसं वाटलं ऐकताना? 2-3 तिच्या जागा मला खूपच आवडल्या. एक्सप्रेशन वाईज ती जी असं असं करून गात होती ना, हा पाहून थिजली, ते फारच गोड होतं. त्यामुळे मला तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा ते एक्सप्रेशन्स वा. आवाजातले दिसले. वा. सो परफॉर्मर म्हणून उत्तम गायलीस तू. आणि हे गाणं अत्यंत अवघड आहे गाण्यासाठी आणि वाजवायला सुद्धा. कमालीचं झालंय गाणं, खूप सुंदर वाजवलं तुम्ही. वैष्णवी हे अत्यंत माझं आवडतं गाणं आहे. अप्रतिम संगीत अजय अतुल यांनी दिलंय आणि जागा सोप्या नाही आहेत. सोनाली म्हणली तसं अवघड गाणं आहे, ऐकायला सोपं वाटतं पण अप्रतिम बेला गायली आहे आणि त्यामुळे वन ऑफ माय फेवरेट्स आहे हे. आणि अर्थात सोनालीमुळे, कारण का इतकी सुंदर दिसली आहे, इतकी सुंदर अदा आहे ते अख्ख्या गाण्यात तुझी. आणि आता वैष्णवी तुझ्याकडे येते की तू स्वतःचं एक स्टँडर्ड ठरवलं आहेस या कार्यक्रमात. अप्रतिम गातेस तू. तू तुझं जे स्टँडर्ड एक ठेवलं आहेस ना, तिथे आज नाही मला वाटलीस तू. सुराला पण एवढी चिकटून नव्हतीस जशी नेहमी असतेस. किंवा गुलजारची जी जागा आहे ना, ना नादार गुलजार गुलजार, ही जी आहे ना ती इतकी साफ आली पाहिजे, कारण का ती खूप प्राण आहे त्या गाण्याचं ही जागा. तर त्याच्याकडे लक्ष दे आणि कर नक्की. ऑल द बेस्ट. सो ऑल द बेस्ट. तू बसू शकतेस. वा, हा दिवाळीचा भाग इतका सुरेख सुरू आहे. पण दिवाळी म्हटलं ना की मला म्हणजे खाण्याचं वेळ लागतं, कारण साहजिक आहे. अर्थातच चकल्या, लाडू, फराळाचे सगळे पदार्थ हे फक्त दिवाळीमध्येच मिळतात नाही का ग? बरोबर आहे. पण सोनाली मला तुला खरंच सांगायचं आहे, विषय काढलाय मृण्मयीनी फराळाचा, पण तुला माहिती आहे आम्ही जसं जसे एपिसोड्स पुढे जात होते ना, वैभवची मला खूप नव्याने ओळख घडली आहे. तो म्हणजे फराळाच्या विषयावरून की अप्रतिम फराळ करू शकतो हा माणूस. फराळ, मी तुला एक किस्सा सांगू सावनी, पटकन आठवलंच आहे ते मला. तर खवय्या आहे तो खूप, त्याला वेगवेगळे पदार्थ खूप चवीने खायला खूप आवडतं त्याला. आमचा औरंगाबादला दौरा होता बर, वाडा चिरेबंदीचा, आणि आम्हाला चंदू सरांनी असं सांगितलं होतं, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, की औरंगाबादमध्ये गेल्यानंतर मी ज्या हॉटेलमध्ये नेईन तिथेच मटण खायला सगळ्यांनी जायचं, कोणीही दुसरीकडे कुठे जायचं नाही. तर आमचा हे होता कार्यकारी निर्माता श्रीपाद पद्माकर, तो म्हणाला जरा तिखट असतं, कुणाला चालत नसेल तर त्याच्याकडे त्यांनी साधं मटण मागवा, आळणी वगैरे, फिक्क वगैरे. तर आम्ही म्हटलं नाही मला तर आवडतं. मागले म्हटलं हे अरे जे असेल तिखट ते येऊ दे, काय प्रॉब्लेमच नाही काय वगैरे. मटणाच्या अशा थाळ्या समोर आल्या सगळ्यांच्या समोर, आणि ते युवा सिंगर मधलं युवावर जेवढं लाल आहे ना तितका लाल रस्सा होता, असा झाल तिखट, तो असा ताटात आला. आणि भाकऱ्या विकऱ्या. तर आमच्या मित्रांनी सांगितलं की भाकरीचा असा चुरा करायचा, मग त्याच्यावर तो रस्सा टाकायचा मटणाचा, मग त्यात तुकडे टाकायचे, कुस्करायचे आणि मग खायचे, मग त्याची टेस्ट लागते. आम्ही सुरू केलं. मांगलेनी 1 सेकंद असं ताटाकडे बघितलं. मी त्याच्या बाजूला बसलो होतो मांगलेच्या. म्हटलं काय रे, खा ना. म्हटलं हो खातो ना. मग ते मांगले सगळं. आता मांगलेचा पहिला घास मी खाऊन दाखवतो. आता हा प्रसाद हो काय, मी वैभव मांगले आहे. असे मागले चक्कर येऊन पडले. तर मग त्याला दरदरून घाम फुटला प्रचंड, म्हणजे आंघोळ के पाऊस पडल्या का भिजला तो. मग आम्ही सगळ्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला वारा घातला. मग आमचा मित्र एक धावत गेला, त्याने एक नवीन टी शर्ट, नवीन ट्रॅक पॅन्ट आणली. मग ती नवीन ऐका मग ती नवीन ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट अंगावर चढवल्या मागले खाटकन नॉर्मल झाला. तर मी त्याला म्हटलं अरे नवीन कपडे पाहिजे म्हणून तू अशी चक्कर खोटी पुढचं खोटं आहे सगळं. चक्कर येईपर्यंत ठीक होतं. यातलं फक्त मला चक्कर आली एवढंच खरं आहे. ते एवढं जहाल तिखट होतं. ते मी 3-4 घास खाल्ल्यानंतर मला खरोखरच भोवळ आली. मला सगळ्या केलेल्या पॉलिसीज आठवल्या.
मी ठेवलंय का घरच्यांसाठी काही मागे असं सगळं एफडी बिबडी आपलं भाग्य म्हणून आपण प्रसाद बरोबर काम केलं असं शेवटच्या क्षणी तुला. प्रसाद आणि आई सगळ्यात हाईट आहे नेहा जोशी आणि हे जेवायला बसले होते, मटणावर तुटून पडले होते. इथे मला घाम दरदरून म्हणजे मी अक्षरशः चिंब भिजलो होतो घामाने आणि मला चक्कर सर म्हटलं मला काही होतंय मला कळत नाही, मी आता संपतोय बहुतेक. डॉक्टरला फोन बिन केला, डॉक्टर आले, नाडी तपासली, चला डॉक्टर आपण म्हणाले की चला हॉस्पिटलला. हे दोन लोक मटणाच्या थाळ्यावर थाळ्या मागवत होते कडेला काय चाललंय याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. माझ्या खांद्यावर पडला होता, मी बघत पडत होती आपलं जेवण. प्रसाद माझ्याकडे बघतही नव्हता. पण मग टी शर्ट नवीन हवा होता थोडक्यात. टी शर्ट भिजलं होतं ते काढायला पाहिजे होतं का नको. बरोबर आहे, बरोबर. ते टी शर्ट काढलं कोणीतरी नवीन आणलं, त्यावर हा नालायक माणूस म्हणाला मागले निव्वळ तुला नवीन टी शर्ट मिळावा म्हणून चक्कर आणल्याचं नाटक केलं असतं. आम्ही मोदकाची स्पर्धा घेतली होती इथे मृण्मयी काय मोमोज बनवले होते त्यांनी. मृण्मयी अप्रतिम मोमोज. मृण्मयीचे मोमोज आणि याचे मोदक असे कॉम्पिटिशन झाली. आणि त्यांनी चक्क एका राधिकाला भेळ करून दिली होती. मज्जा आली होती. आणि तो नाही तो आहे फार हुन्नरी आहे पण प्रश्न नाही पण एक मिनिट, हा ते असतील टॅलेंटेड पण प्रसाद दादा हे जास्त टॅलेंटेड आहेत, म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहेत. त्यांच्यात दिग्दर्शन, अभिनय, गायन, तुम्ही म्हणाल ते करू शकतात. आणि स्वयंपाक तर म्हणजे आम्ही रोज सेटवर त्यांच्या हातून रोज. तर मग आता काय स्पर्धा लावून द्यायची का. नाही, मला पण हे आजच कळते की मी स्वयंपाक बनवायचो. तर पण एक काम करूया ना आपण इकडे कॉम्पिटिशन घेऊया. हिरकणीची टीम वर्सेस युवा सिंगरची टीम. ओके, तुमच्या टीम मधून या टीमला रिप्रेझेंट करायला प्रसाद येईल आणि आमच्या टीम मधून वैभव येईल. दोघंही असं म्हणतात की उत्तम बनवतात ना, तर दिवाळी आहे, होऊन जाऊ. लाडू सुद्धा वळूच शकतील ते. तर त्यामुळे तुम्ही दोघेही जण इकडे या आणि आपण त्या कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. जेवढे लाडू आणि शक्यतो ते गोल असावेत एवढी एक माफक आशा आणि अपेक्षा. तर 3, 2, 1 स्टार्ट. मला असं वाटतं की त्यांना फार जमत नाही. आमच्या इकडे नाही प्रसादच कोणी मदत नाही करू शकत. मदत नाही करत. इनफॅक्ट तू बघायला पाहिजेस की आमच्या टीम मधले दोन्ही जे पुरुष आहेत ते दोघंही टॅलेंटेड आहेत. हे तुला सतत सांगायला लागतंय सोनाली, याच्यातच सगळं आलं दिसून येत ना लोकांना. वैभव कशी दिसते मी. नथ कशी नथ छान आहे ना. मी अप्सरा आली करू टाकू. हे बघा हे पिठलंय पीठ. अरे माझे मोमोज पण बरे होते रे. भजा वाटतात भजा. पिठलं. अरे देवा, आता तुमची वेळ संपत चालली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कांदे भजी. आता आपण बघूया कांदा भजी यातले लाडू. एक मिनिट, लाडू कुठे गेले बरं. नाही, एक लाडू मला मिळालेला आहे. जोरदार टाळ्या. वा वा वा, हिरकणीच्या टीमनी एक अख्खा लाडू बनवलेला आहे. आणि बघूया युवा सिंगरच्या टीमनी काय केलंय. आणि ही आहे युवा सिंगरची 1 नंबर टीम. आणि यानंतर मी हिरकणीच्या सगळ्या टीमला मंचावर येण्याची विनंती करते. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मंचाकडून तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही इकडे आलात. या सिनेमाबद्दलच्या इतक्या छान आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्यात. आणि सोनाली, मी तुझे मनापासून आभार मानते की तू इकडे आलीस. आमच्या सगळ्यांसाठी फार गोड दिवाळीची भेट होती, हवीशी अशी भेट होती. थँक्यू सो मच आणि लवकरच पुन्हा भेटूया. थँक्यू.
वेळ झालेली आहे तुमच्या दोघांच्या निर्णयाची. आम्ही ज्या क्षणाची अत्यंत उत्सुकतेने वाट बघत असतो की या आठवड्याचा परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे. ऍक्च्युली ना माझ्या मनामध्ये एक नाव आहे. मला असं खूप वाटतं की त्यालाच हे मिळालं पाहिजे, पण मी ते नंतर सांगेन. म्हणजे जर का नाही, माझं म्हणणं आहे की आमचं राहू दे, आम्ही नाही सांगत. तूच सांग तुला कोण वाटतंय. सिरियसली हे मी करू शकते. 100% करू शकतेस. माझ्या मनातलं नाव सांगतेय. हो सांग. मला जे गाणं सगळ्यात जास्त आवडलंय ते गाणं होतं राधिका पवारचं. नाही प्लीज प्लीज. तू बरोबर आहेस. आवडता विषय करून झालेला आहे, आवडती गोष्ट केलेली आहे, परफॉर्मर ऑफ द वीक कळलेला आहे, आणि आता अत्यंत अप्रिय नावडता विषय आणि ती नावडती वेळ आलेली आहे. स्पर्धेच्या नियमानुसार एका कुठल्या तरी स्पर्धकाला हा मंच सोडून जायला लागणार आहे. आणि सावनी आणि वैभव मला माफ करा एका गोष्टीसाठी, कारण आता ते इतकं जवळचं नातं आहे ना की आज 6 लोकांना ब्लास्ट मिळालेले आहेत. ज्यांना ब्लास्ट नाही त्यांची सुद्धा गाणी उत्तम झालेली आहेत, आणि हा डिसिजन तुमच्यासाठी टफ असणार आहे. पण आज माझ्याकडे प्लीज देऊ नका बॉटम 3. तुम्ही नाही, नाव ठरलेलं आहे. आम्हाला आधीच सांगितलं की नावं नका आता जाहीर करू. जो कोणी एलिमिनेट होणार असेल तो आपण त्याचं नाव डायरेक्ट आपण जाहीर करू आणि मग तो स्पर्धक त्या दिवशी जाईल. तर आज आम्ही जे नाव काढलं आहे ते नाव आहे नो एलिमिनेशन. अरे यार, दिवाळीचा एवढा सण चालू आहे, आनंदाचा क्षण आहे, दिव्यांचा उत्सव आहे, तर कशाला एलिमिनेट कोणाला करायचं. आणि तू का रडतीयस वैष्णवी? बाय द वे, तुझं नाव घेतलं होतं का मी? आनंदाश्रू आहे. आनंदाश्रू आहेत. वा, छान. आणि मग दिवाळी चालू आहे, सो तुम्हाला म्हटलं होतं की मी तुमच्यासाठी काहीतरी एक पदार्थ छान घेऊन येईन माझ्या हातचा बनवलेला. सो मी तुमच्यासाठी अनारसे बनवून आणलेले आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी या प्लीज इकडे, आणि आपण दिवाळीचा सण हा फराळ करून साजरा करूया. तुमचा लाडका युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम तुम्ही कुठेही कधी आणि केव्हाही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? काही नाही करायचंय. झी5 हे ॲप डाउनलोड करायचंय, त्वरित करा आणि आमच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. ह्यांची मजा मस्ती आणि दिवाळीचं सेलिब्रेशन असंच सुरू राहणार आहे. पण पुढच्या आठवड्यामध्ये वेळ असणार आहे ती एलिमिनेशनची. तुम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोण जाणार आहे फिनालेमध्ये आणि कोणाचा प्रवास संपणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात भेटूया. झी युवाचा हा सुरेल कार्यक्रम ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर 1 नंबर.